डोंबिवली MIDC मधील फेज 2 मधील अंबर केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला। या भीषण स्फोटानंतर डोंबिवलीतील आजूबाजूच्या परिसरात धुराचे मोठाले लोट पाहायला मिळालेत। घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी 4 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या। अग्निशमन दलाकडून MIDC मधील फेज 2 मध्ये झालेल्या स्फोटामुळे मोठी आग भडकली। या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहे। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु 6 ते 7 कामगार जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे। MIDC मधील फेज 2 मध्ये आग लागल्याची माहिती कळताच परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। त्यानंतर नागरिकांनी आपला जीव वाचवण्यासाठी आणि मदत मिळवण्यासाठी धावाधाव सुरू केली। तर या आगीनंतर केमिकल कंपनीच्या शेजारी असलेल्या कंपन्यांना धोका निर्माण झाला असून कंपनी शेजारी असलेल्या इमारतीच्या काचा देखील फुटल्या आहेत। त्यामुळे काचांचा खच देखील पाहायला मिळतोय। घटनास्थळी मंत्री उदय सामंत यांनी भेट दिली। MIDC मध्ये अमोल राज म्हणून एक कंपनी आहे, त्याच्यामध्ये बॉयलरचा ब्लास्ट झालेला आहे। जिल्हाधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालंय आणि तिथे सर्व रेस्क्यू टीम पोहोचलेली आहे। जिल्हाधिकारी तिथे पोहोचले आहेत, खासदार त्यामुळे तिथं आता सगळं कंट्रोलमध्ये आहे। कॅज्युअलिटी बहुतेक नाही आहे सुदैवाने, त्यामुळे बाकी सगळी रेस्क्यू टीम आपली पोहोचलेली आहे।